26 फेब्रुवारी 2012 ची रात्र तोंडापूर जंगलाच्या इतिहासातील सर्वात विदारक अशी रात्र. मध्यरात्री झोपेत असलेल्या एका 4 वर्षाच्या बाळाला आईच्या कुशीतून एका बिबट्याने उचलून नेले. त्या आईने आपल्या लेकराला बिबट्याच्या तावडीतून वाचविण्याचा जीवापाड प्रयत्न केला, पण ती त्याला वाचवू शकली नाही. एखाद्या वन्य प्राण्याच्या हल्ल्यात कोणाचा जीव जाईल असा विचारही येथील लोकांच्या मनात कधी आला नसेल. परंतु काळाला काहीतरी वेगळेच मान्य होते. त्यानंतर झालेला कल्ला सर्वांनाच थक्क करणारा ठरला. काही वृत्तपत्रांनी तर बिबट्या नरभक्षक झाला आहे असा बोभाटा करत नागरिकांच्या पार झोपाच उडवल्या. त्या हल्ल्याचे वादळ शमत नाही तोच बरोबर 8 दिवसांनी बिबट्याने पुन्हा एक हल्ला केला. शेतात कापूस वेचत असलेल्या एका मुलीवर बिबट्याने भर दुपारी झडप घातली. त्या मुलीच्या भावंडांनी दाखविलेल्या धाडसामुळे त्या मुलीचे प्राण वाचले. मात्र या घटनेनंतर बिबट्याची दहशत अजूनच वाढली. आता बिबट्याला पकडण्याशिवाय कुठलाच पर्याय वन विभागाकडे उरला नव्हता. या अगोदर कधीही न घडलेली अशी घटना प्रत्येकाच्याच मनात एक भीती निर्माण करून गेली. आम्हीही या विषयाच्या नव्हे तर या हल्ल्याच्या कारणांचा शोध घेण्याचे ठरवले आणि पोहोचलो अजिंठा डोंगर रांगातील तोंडापूर जंगलात. सुरुवातीला आम्ही या बिबट्याच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. हल्ला होऊन 2च दिवस झाले, तरीही शेतांमध्ये बाया एकट्याने कापूस वेचतायत. मुलेही एकटे दुकटेच रानात वावरतायत. एका महिलेला आम्ही बिबट्याच्या हल्ल्याबाबत विचारले. चुरा थी उनके मुंह में से बच्चा को 2 तिक्के मिलते, क्या करेंगे उसको? हम कायम जंगल में रहते, कायम रात दिन बरसात सब हमेशा है. यावरून हे तरी स्पष्ट होते की बिबट्या यांच्यासाठी काही नवा नाही. हो, पण बिबट्याने केलेला हल्ला मात्र यांच्यासाठी नक्कीच अनपेक्षित होता. आम्ही पुढे निघालो. तोंडापूर हेच ते गाव ज्या गावात बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेला अफजल पठाण व त्याचे आईवडील राहतात. त्यांचे शेत जंगलात असल्याने ते कापूस वेचणीच्या कामासाठी काही दिवसांपासून शेतातच राहत होते. आता आम्ही पोहोचलोय तोंडापूर धरणाजवळ. कित्येक वेळा या धरणाच्या जवळही पाणी पिण्यासाठी बिबट्या येत असल्याचे काही ग्रामस्थांनी आम्हाला सांगितले. याच गावातील एका लहानशा मुलाला बिबट्याने उचललं होतं. त्यानंतर या संपूर्ण गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या डोंगराच्या बाजूला बिबट्या पुन्हा दिसला आणि गावकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण झाली. परंतु हा बिबट्या खरंच त्या मुलालाच मारण्यासाठी आला होता की त्याचं आणखी एक शिकार शोधण्यासाठी, याचं उत्तर मात्र अजून आपल्याला मिळालं. त्या उत्तर शोधण्यासाठी आणि तो बिबट्या कुठं बसलाय हे जाणून घेण्यासाठी आपण थोडं पुढे जाऊयात आणि बघूयात बिबट्याचा कुठेतरी आपल्याला ठाव ठिकाणा लागतोय. आम्ही बिबट्याच्या शोधात पुन्हा सरसावलो. वन कर्मचारी शिंदेच्या सोबत आम्ही बिबट्याने हल्ला केलेल्या जागेवर जाण्याचे ठरवले. त्या दिशेने आम्ही चालू लागलो. संध्याकाळची वेळ. महिला शेतातून परततायत. काही जण अद्यापही शेतातच आहेत. सायंकाळी 5च्या नंतर जंगलात जाऊ नये असे वनविभागाने सांगितले असतानाही कित्येक लोक शेतात काम करताना दिसतायत. आम्ही आता त्या झोपडीजवळ पोहोचलोय जेथून त्या 4 वर्षाच्या बाळाला बिबट्याने उचलून नेले होते. चहू बाजूंनी जंगल आणि ऐन मध्यभागी असलेल्या या झोपडीकडे बघितल्यानंतर आजही अंगाचा थरकाप उडतोय. वन कर्मचाऱ्याने आम्हाला घडलेला प्रकार सांगण्यास सुरुवात केली. झोपलेला होता, त्याची आई इकडून होती आणि मुलगा इकडून होता. त्यानंतर काय झालं, तिला जाग आली वाटतं, त्याला प्यायचं होतं. प्यायचं असल्यामुळे तिने हालचाल केली आणि बिबट्या येऊन त्याला इथून धरून या मार्गाने निघून गेला. त्याच झोपडीच्या बाजूला वन अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले आहेत. त्यानंतर आम्ही मुलीवर ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या शेतात पोहोचलो. संपूर्ण शेत बागायती. शेताच्या बाजूला मोठा डोंगर आणि घनदाट जंगलही. घडलेला प्रसंग मुलीच्या भावाने आम्हाला सांगितला. वहाँ कपास चुन बाय तो भाई थोड़ी देर क्रॉस में हुई उनके पास जन्म जो बाग आया ना उसी वो लड़की को वहाँ से उठाओ ने और वहाँ से यहाँ तक खिंचते हुए हमको यहाँ जब आवाज दे बाय ने क्या इसको जानवर लेके चला
तो वहाँ से भागते भागते यहाँ आए और यहाँ पर आए तो जानवर की मुँह लड़की थी, उसकी गले में ना गर्दन थी लड़की की और पंजा उसकी छाती पर था। तो हमने जो देखे तो मैं थोड़ा दूर, तो मेरे भाई ने स्कूल आता हमारा पीछे से और मैं वापस भागते और जैसे मैंने चिल्लाया जोर जोर से पत्थर उठाया तो उन्हें हमको देखा और वापस खुद ही मारा तो भाई को सब पंजा मारा स्तीन पर, तो स्तीन भड़की थी उसकी और करीब में आके वहाँ जानवर बाघ वहाँ खड़ रहेगा ऐसा। त्या मुलीवर ओढावलेला प्रसंग प्रत्येकाच्याच हृदयाचा ठाव घेणारा होता. 8 दिवस उलटले तरीही आज या शेतात येण्यासाठी महिला धजावत नाहीत. ही भीती कमी व्हावी म्हणून बिबट्याला पकडण्यासाठी या शेताच्या जवळही एक पिंजरा लावण्यात आला. हिंगणा शिवार ते राक्सा शिवार या 3 चौरस किलोमीटरच्या परिसरात वनविभागाने 9 पिंजरे लावलेत. बिबट्या जाळ्यात अडकावा यासाठी वाटेल ते करण्याची वनविभागाची तयारी आहे. पण बिबट्या काही केल्या हाती लागत नाही. 8 दिवस उलटले तरीही बिबट्या हाती लागत नाहीये हे लक्षात येताच वन्य प्राण्यांचा अभ्यास असणारे वन अधिकारी राजेंद्र धोंगडे यांनी पिंजऱ्याची रचना बदलण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वन कर्मचाऱ्यांनीही डाव मांडला. या पिंजऱ्याजवळ बिबट्या बऱ्याच वेळा येऊन गेला, परंतु पिंजऱ्यात काही तो अडकला नाही. त्यामुळे यावेळी केलेला प्लॅन यशस्वी होईल अशी या कर्मचाऱ्यांना आशा आहे. पिंजऱ्याच्या गेट समोर एक कोंबडा बांधण्यात येतोय आणि दुसरा कोंबडा त्या फळीजवळ बांधला जातोय, ज्यावर पाय पडताच पिंजऱ्याचे गेट बंद होईल. इसके ऊपर जैसे किसी भी चीज का वजन गिरता है, जो शेर का पैर इसके ऊपर गिर जाएगा तो संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अंधार होण्याच्या आत आम्ही मागे फिरलो. आजच्या पाहणीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती, ती म्हणजे जंगलात असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य. जंगलात तोंडापूर धरण सोडले तर बागायती शेतांखेरीज प्राण्यांना पाणी उपलब्ध नाही. कदाचित हे कारणही बिबट्याला मानवाशी संघर्ष करण्यासाठी उद्युक्त करत असेल. बिबट्याने हल्ला केला त्याच्या पाठीमागची कारणं खूप असतात. त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे या पूर्ण परिसरात पाण्याची कमतरता. हे एवढे एक धरण सोडलं तर काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्याला पाणी मिळतं, त्यामुळे कदाचित तो त्या शेतामध्ये जात असेल. परंतु आता या वन विभागाने गरज आहे ती ठिकठिकाणी पाणवठी निर्माण करण्याची. आणि फक्त पाणवठी निर्माण करून चालणार नाही, त्याच्यामध्ये पाणी कसं येईल आणि ते पाणी उन्हाळ्यापर्यंत कसं ठेवता येईल याचाही विचार या वन परिक्षेत्राला करावा लागणार आहे. अजिंठा जंगल परिक्षेत्रात आणखी एक बाब समोर आली, ती म्हणजे जंगलामध्ये होत असलेली अवैध शेती. जंगलात मानवाने थाटलेला संसार प्राण्यांच्या संसारात विघ्न तर घालत नाहीये ना, याचाही विचार होणे आवश्यक आहे. या विषयासंदर्भात फार कमी बोलले जाते, कारण हा विषय स्थानिक शेतकऱ्यांच्या पोटाशी जोडलेला आहे. त्यामुळे अतिक्रमण करून शेती होत असेल तरीही लोकप्रतिनिधीच काय, पण वन अधिकारीही या संदर्भात बोलण्याचे टाळतात. लोकप्रतिनिधींनी हा विषय टाळणे आपण समजू शकतो, परंतु वन अधिकाऱ्यांनीही हा विषय न हाताळणे म्हणजे वकिलाने आपल्याच पक्षकाराचा अर्ज फेटाळण्यासारखे होईल. नंतर काय, विजय कोणाचीही झाली तरी हार मात्र त्या मुक्या प्राण्यांचीच होणार आहे. बिबट्या पकडण्याच्या मोहिमेत वन विभागाला यश आले. 9 मार्च रोजी बिबट्या पिंजऱ्यात अडकला. आम्हाला ही बातमी कळताच आम्ही देखील मोठ्या उत्साहाने जंगलाच्या दिशेने सरसावलो. 4 वर्षाच्या मुलाला ज्या ठिकाणावरून बिबट्याने उचलले होते त्या ठिकाणावरून हाकेच्या अंतरावर बिबट्या जेरबंद झाला. त्यावेळी वन कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एखादे मोठे युद्ध जिंकल्याचे भाव पाहायला मिळाले. प्रत्येक जण आपले अनुभव सांगण्यात उत्सुक होता. एक महिला वन अधिकारी मात्र बिबट्याच्या सुरक्षिततेबाबत चिंतित होती. या आहेत सहाय्यक वनसंरक्षक नीता ढेरे. नव्यानेच वन विभागात रुजू झालेल्या नीताच्या चेहऱ्यावर बिबट्याच्या काळजीचे भाव सहजपणे जाणवतात. बिबट्या तर पकडला, पण आता प्रश्न होता तो या बिबट्याला सुरक्षितपणे वन विभागाच्या कार्यालयात घेऊन जाण्याचा. कारण या ठिकाणी जमलेला जमाव पाहता परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसत होती. बिबट्याकडे डोळे वटारणाऱ्या जमावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे आजोबाही आलेत. त्यांनी तर चक्क विळा आणलाय या बिबट्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी. हा सर्व प्रकार मानव
आणि वन्य प्राणी संघर्ष शिगेला जात असल्याचे ठोस पुरावे देतोय. या तणावपूर्ण वातावरणात बिबट्याला ट्रॅक्टरमध्ये टाकण्यात आले. पुढे बिबट्या आणि मागे शेकडोच्या संख्येने असलेला जमाव ही दृश्य पाहिल्यावर कुणालाही एखादा मोर्चा निघाल्याचा भास होईल. त्या गर्दीत जामनेर येथील आमदार गिरीश महाजन हे देखील वाट काढत आहेत. एक लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांची प्रतिक्रियाही अत्यंत महत्वाची आहे. नाही, बिबट्या पकडल्यामुळे प्रश्न सुटेल असं नाही. खरं म्हणजे या भागामध्ये नाही तर माझ्या तालुक्यामध्ये अजून असे 10 बिबटे असतील, पण ते नरभक्षक नाही आहेत. हे कधीतरी येतात, रात्री लपत छपत कुठेतरी एखादी बकरी बांधलेली असेल तिला उचलून नेतात, एखादं बछड असेल, अशी घटना 2-4 वर्षातून 6 महिन्यातून कधीतरी घडत असते. परंतु हा जो बिबट्या आहे याला माणसाचं रक्त लागलं होतं, म्हणजे हा नरभक्षक झालेला होता. या गर्दीत आणखी एक मजेशीर प्रसंग समोर आलाय. हा कुत्रा तुमच्या लक्षात येतोय? नाही, हाच तो कुत्रा जो बिबट्याचे खाद्य म्हणून पिंजऱ्यात ठेवण्यात आला होता. आता जेव्हा बिबट्याला जेरबंद करण्यात आले तेव्हा यालाही वन विभागासारखाच आनंद झाला आहे. बिबट्याला अजिंठा वन विभागात घेऊन जात असताना त्याचा थाट एखाद्या राजापेक्षाही कमी नव्हता. त्यातच प्रत्येक गावात बिबट्याला पाहण्यासाठी होणारी गर्दी पाहिल्यावर त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. बिबट्याला अजिंठा वन परिक्षेत्र कार्यालयात आणल्यानंतर तेथे जमलेला जमाव बिबट्याची एक झलक पाहण्यासाठी उतावळा झालेला. या सर्व परिस्थितीत बिबट्याच्या अवस्थेचा विचार क्वचितच कोणी केला असेल. बिबट्याच्या अस्तित्वासाठी नेमलेल्या वनविभागाने त्याला जेरबंद करण्यातच यश मानले. या दिवसाचा उत्सव साजरा केला. बिबट्या पकडल्याने हा विषय इथेच संपणार नाही हे वन अधिकाऱ्यांना माहीत होतं आणि पत्रकारांनाही. 2 दिवस उलटले आणि पुन्हा एक बिबट्या पकडण्यात आला. तेव्हा आणखी एक नवा वाद समोर आला की हल्ले करणारा बिबट्या कोणता. विशेष म्हणजे पहिला बिबट्या हा मुलावर हल्ला केलेल्या ठिकाणी पकडला होता आणि दुसरा बिबट्या मुलीवर हल्ला केलेल्या ठिकाणी पकडला गेला. याचीही बातमी झाली. वृत्तपत्रांची पाने रंगली तर चॅनलवाल्यांनी ब्रेकिंग न्यूज चालवली. परंतु आणखी एका बिबट्याला का पकडले असा प्रश्न करणारा एकही पत्रकार समोर आला नाही. यावरून पत्रकारांचे पर्यावरणाविषयीचे अज्ञान आणि नसलेल्या आपुलकीचे दर्शनच घडते असे म्हणावे लागेल. या प्रकरणात आणखी एक प्रश्न समोर आला. तो म्हणजे पकडलेल्या बिबट्यांचे करणार काय. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 मध्ये दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार याच्यावर आपल्याला कारवाई करावी लागते. कुठलाही वन्यजीव जो शेड्यूल 1 मध्ये असेल, बिबट्यासारखा असेल, वाघासारखा असेल अथवा दुसरा कुठला असेल, तर मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्याचे असतात. त्यांच्या परवानगीने हे आपण त्यांच्या अधिवासामध्ये परत सोडून देत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी ते राहू शकतात अशा भागामध्ये त्याला परत नेऊन तात्काळ सोडणे हे पहिलं काम करणं गरजेचं असतं. त्यानुसार एक बिबट्या आपण गवताळा अभयारण्यात सोडतोय आणि दुसरा बिबट्या परत अजिंठा परिसरामध्ये सोडण्याचा विचार आहे. या दोन्ही बिबट्यांना गवताळा येथील जंगलात सोडण्यात आले. ज्याची भीती वाटत होती तेच घडले. त्यानंतर 4-5 दिवसांनीच गवताळ्याच्या भागात एका बिबट्याने हल्ला केल्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये आली. बातमी खरी किती आणि खोटी किती याचा विचार न करता पुन्हा त्याच बिबट्याला बदनाम करण्यात आले. खरा प्रकार काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही ही गवताळ्याची वाट धरली. एक ऐतिहासिक वारसा असलेल्या या जंगलात आतापर्यंत एकदाही बिबट्याने मानवावर हल्ला केला नव्हता. मग आत्ताच बिबट्या का बिथरला असे अनेक प्रश्न परिसरातल्या प्रत्येकाला सतावत होते. खरंच या बिबट्याला माणसाच्या रक्ताचा गंध तर नाही ना लागला असा संवादही काही ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळाला. जेव्हा या घटनेच्या प्रत्यक्षदर्शीला आम्ही भेटलो तेव्हा घडलेला सर्व प्रकार आमच्या नजरेस आला. म्हणजे त्या गावाच्या शेतात होत्या, दिवस मावळण्याची गडबड होती, त्यांची निघाची वारसार भरण्याची आणि घराकडे निघण्याची वेळ आणि वाघ येण्याची वेळ ही एक झाली. त्यांनी पाहिलं
त्यांनी पाहिलं आणि लगेच त्यांच्या मनात आपल्याकडे येतो हा, म्हणून ते पळाल्यांचा शासनावर केला असा एकच गोंगाट झाला. त्यामुळे आजूबाजूचे जे शेतकरी होते, जंजाळ कंपनीची शेत होती तर ते एकत्र झाले आणि त्यांनी मोठ्यानं दांगडो केला, गोंगाट केला. त्या आवाजानं तो पळून गेला. म्हणजे हल्ला नाही केला हल्ला गेल्या काही दिवसांपासून मानव आणि वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे असे आपण म्हणतो. माझ्या मते हा संघर्ष फक्त आणि फक्त मानवानेच शिगेला पोहोचवला आहे. बिबट्यावर त्याच्याच राज्यात जाऊन हल्ला करणारे आम्ही त्यांच्याकडून मात्र शांततेची अपेक्षा करतो. आमचे यापेक्षा मोठेपण ते काय असेल? आज बरोबर 6 महिन्यांपूर्वी तोंडापूर जंगलामध्ये एका मुलावर बिबट्याने हल्ला केला आणि त्या मुलाला घेऊन तो बिबट्या निघून गेला. त्यानंतर मानव आणि वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असं आपण त्यावेळेस म्हटलं. बघूयात आज पाऊस पडल्यानंतर हे जंगल समृद्ध झालेलं आहे आणि बघूयात या गावाची, या जंगलाची आणि त्या घराची परिस्थिती काय. चला जाऊयात तोंडापूर त्या गावामध्ये आणि त्या जंगलामध्ये. भर उन्हाळ्यात पाहिलेले जंगल आज एकदमच हिरवेगार झाले. अजिंठा डोंगर रांगेतील हे जंगल घनदाट झाडीने वेढले गेले. तलावांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वन्य प्राण्यांच्या पिण्याचा प्रश्न काही काळापुरता तरी मार्गी लागलाय. गावात पोहोचल्यानंतर आम्ही येथील नागरिकांशी चर्चा केली. 6 महिन्यांपूर्वी घडलेला प्रसंग हे लोक विसरले असल्याचे जाणवले. तो एक अपघात होता हे देखील या लोकांनी मान्य केले. कारण त्यानंतर बिबट्याने आतापर्यंत एकाही व्यक्तीवर हल्ला केलेला नाही. एवढेच काय तर एकही बिबट्या मानवी वस्तीमध्ये घुसल्याचे प्रकरण येथे घडलेले नाही. यावर तोंडापूरच्या सरपंचाची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. हा एक योग आहे. असं हल्ल्याचं काय असं मूळ कारण की शेवटी तो एक प्राणी, त्याला अन्नाची गरज आहे. जशी आपल्याला गरज आहे त्याला गरज आहे. तो अन्न शोधत असतो, त्याचा तो मार्ग असतो. त्या मार्गात आपण आलो त्यावेळेस त्याला आपण सापडलो, त्यावेळेस त्याचा अटॅक होतो. परंतु त्यावेळेस लोकांनी थोडंसं सावधानता घेतली तर असे हल्ले होणार नाही. आज 6 महिन्यानंतर आम्ही पुन्हा त्या घराकडे वळलोय, ज्या घराने आपला वारस गमावलाय. ते कुटुंब आजही त्या दुःखातून सावरलेले नाही. त्यांच्या घराची अवस्था सर्व काही सांगून जाते. मुलाच्या वडिलांनी तर आतापर्यंत त्या शेतात पाय ठेवलेला नाही. मेरा दिल नहीं बोलता, मेरे बच्चा जब चलेगा तो फिर क्या दिल बोलेगा, वो हिसाब से भी जाता ही नहीं कहीं, दिल नहीं बोलता जाने. मानव आणि वन्यजीव संघर्षामध्ये या आईने आपले लेकरू गमावले. गल्लीत बागडणाऱ्या या मुलांमध्ये ती आजही तिचा अफजल शोधते. प्रशासनाने पैशांच्या स्वरूपात त्या कुटुंबाला मदत केलीही असेल, परंतु ते या घराला त्याचा लाडका अफजल परत करू शकणार नाहीत. या घरातील लोक आजही आपल्या अफजलला विसरलेले नाहीत आणि त्या बिबट्यालाही. तर मग सेव्ह टायगर म्हणून वाघ वाचवण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना या कुटुंबाने अडवले तर आपण त्यांना थांबवू शकतो? खरं तर त्यांच्यावर ओढावलेला प्रसंग पाहता त्यांचे मन त्यांना कधीच वाघ वाचवण्यासाठी परवानगी देणार नाही. हे वास्तव आपल्यालाही मान्यच करावे लागेल. या प्रकरणाचा अभ्यास केल्यावर बिबट्याच्या हल्ले करण्यामागची अनेक कारणे समोर आली. जंगलामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य, वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा वाढता हस्तक्षेप, तृणभक्षी प्राण्यांची कमतरता, जंगलात होणारी वृक्षतोड आणि वनजमिनींवर होणारी अतिक्रमणे यामुळे जंगलाचे संतुलन बिघडत आहे. वन विभागाने या सर्वच कारणांचा अभ्यास करून योग्य त्या दृष्टीने पावले उचलणे अपेक्षित आहे. अन्यथा वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाचा आणि मानवाच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत भयावह बनेल. आणि तेव्हा प्राण्यांना आणि मानवाला सुरक्षा देण्यात कमी पडलेला वन विभाग या सर्वच वन्य प्राण्यांना पिंजऱ्यात कैद करण्यात आपले यश मानायला लागेल. मग काय, हल्ला कुणीही करो, आम्ही मात्र बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यासाठी जोशाने जंगलात उतरू. एक दिवस सगळेच बिबटे जंगलातून पिंजऱ्यात असतील आणि माणसं मात्र जंगलात.